अहो मंडळी, तुम्ही कधी बॉटलच्या साहाय्याने रेसिपी करून बघितली का? तर ही बॉटलच्या साहाय्याने रेसिपी करण्यासाठी अगदी सोपीच आहे आणि लहान मुलांच्या तर आवडीचीच आहे. तर अगदी 10 मिनिटात होते, तर लहान मुलेही आवडीने खातात आणि तुम्हीही इव्हिनिंग टाईमला स्नॅक्स म्हणून ही रेसिपी करू शकता. तर अगदी करायला सोपी आहे. तर बघा, झटपट अशी रेसिपी होती, टेस्टी होती, खमंग होते, खायला खूपच भारी लागते. तर ही रेसिपी एक वेळेस बनवली तर नेहमीच बनवत राहाल. नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहताय शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण लहान मुलांच्या आवडीची रेसिपी बघणार आहोत. तर न्यू ट्रेंड इव्हिनिंग स्नॅक्स रेसिपी आहे. तर ही स्नॅक्स रेसिपी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे. तर आता लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर ते आईकडे नेहमी प्रश्न करत असतात की आई, आज काहीतरी वेगळं बनव. भाजी पोळी खाऊन कंटाळा आला किंवा इडली डोसे ढोकळा खाऊन सुद्धा कंटाळा आलेला आहे. तर यामधूनच काहीतरी नवीन बनव, म्हणजे ते आम्ही आवडीने खाऊ. तर चला तर मग आज लहान मुलांच्या आवडीची रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, अगदी 10 मिनिटात होणार आहे. आईला सुद्धा आनंदच होणार आहे की पटकन होणारी रेसिपी आहे म्हणून. तर ही रेसिपी तुम्ही एक वेळेस बनवली तर नेहमीच बनवसाल. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक बाउल घेतला. बाउलमध्ये मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. तर हे बेसन मी चाळून घेतलं आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. तर रवासुद्धा चाळून घेतलेला आहे. तर दोन्ही आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. तर आता यामध्ये आपण हळद पावडर टाकून घेतलेला आहे. छोट्या चम्मचने हळद पावडर इथे मी टाकून घेतलेला आहे आणि पोहे खायच्या चम्मचने पाव चम्मच मीठ टाकलेला आहे. तसेच दही घेतलेला आहे. तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. तर दह्यानं पदार्थाला चव छान येते, म्हणून दही हे आवश्यक घालायचं आहे. आणि दही घातल्याच्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. जसं लागेल आपल्या मिश्रणाला पाणी, तसं तसं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. एकदाच घालायचं नाही, थोडं थोडं ॲड करत राहायचं आहे. पाणी घट्ट वाटलं की थोडंसं टाकत राहायचं आहे आणि छान असं एकजीव असं फिरून घ्यायचं आहे. तर आपल्याला ह्या बॅटरमध्ये थोडं गुठळी राहता कामा नये, यासाठी आपल्याला प्लेन याचं मिश्रण तयार करायचं आहे. तर छान असं मिश्रण तयार करायचं आहे. तर मंडळी, हे मिश्रण फेटेपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल, तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल आयकन आहे, म्हणजेच घंटीचं बटन, तेही प्रेस करा. म्हणजे काय होईल, जेव्हा तुम्ही घंटीचं बटन प्रेस करसाल तेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला नवनवीन रेसिप्या माझ्या पाहायला मिळतील. तर बघा, अशा पद्धतीचं इथे आपलं इथं मिश्रण तयार झालेलं आहे. तर ह्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चम्मचभर तेल घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तर ह्या तेलालासुद्धा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर छान असं आपलं इथं मिश्रण तयार आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता आपण यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे की मला थोडंसं घट्ट वाटत आहे, म्हणून यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालून यामध्ये परत एकदा छान असं फेटून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. जेवढं जास्त फेटता येईल तेवढं जास्त असं फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीचं फेटून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपण 10 मिनटं भिजत ठेवलेलं होतं. 10 मिनटाच्या नंतर काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, 10 मिनटाच्या नंतर छान असं घट्टसर होऊन आलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला इथं खायचा सोडा घालायचा आहे, बेकिंग सोडा. तर इथे मी पाव चम्मच, पोहे खायच्या चम्मचने पाव चम्मच घातलेला आहे. थोडासा टाकायचा आहे सोडा आणि आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, म्हणजे ते बॅटर छान असं होते. आपल्याला बॉटलमध्ये घालून घ्यायचं आहे, जेणेकरून ते बॉटलमधून पडलं पाहिजे इतपत आपल्याला बॅटर आपल्याला पातळ करायचं आहे. खूप असं पातळही नाही करायचं आहे, मध्यम ठेवायचं आहे. तर जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्ही हे बॅटर करू शकता. तर हे बॅटर बनवण्यासाठी अगदी 5 मिनिटातच बनवून तयार होते आणि 5 मिनिटामध्ये रेसिपी येते. तर अशी मिळून आपले 10 मिनिटात आपली इथे रेसिपी तयार होते. तर लहान मुले आपल्याला एखाद्या वेळेस
भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर तेव्हा आपल्याला म्हणतात काहीतरी नवीन बनवा, तर त्यावेळेस आपण हे नक्कीच बनवू शकतो. तर बघा इथे मी बॉटल घेतलेली आहे. तर ह्या बॉटलमध्ये इथं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्हाला एकदाच असं टाकता येत नसेल तर तुम्ही चमच्याने टाका किंवा असं डायरेक्टली याच्यामध्ये टाकलं तरी चालते. तर बघा मी इथे बॉटलमध्येच तुम्हाला टाकून दाखवत आहे, बाऊलनंच टाकत आहे. तर इथे बॉटल आपली इथे भरून झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला ह्या बॉटलचं जे झाकण असते त्या झाकणाला आपल्याला एक होल करून घ्यायचं आहे. तर आपण होल करता वेळेस गॅसवर आपल्याला जे सुरी असेल किंवा चम्मच असेल ते थोडासा गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे लवकरच छिद्र पडते त्याला बॉटलच्या झाकणाला. तर बघा इथे मी गरम करून घेतलं आणि याला असं थोडंसं छिद्र पाडून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे या होलमधून आपल्याला टाकायला सोपं जाते. तर इथे मी तवा गरम करायला ठेवला आणि तव्याला तेल लावून घेतलं. तेल लावल्याच्या नंतर लगेच आपण जे बॉटलमध्ये मिश्रण टाकलं होतं त्याला झाकण लावून घ्यायचं आणि त्या छिद्रामधून असं छान असं गोल गोल टाकून घ्यायचं आहे. तर बघा नाही आपल्याला लाटायची गरज नाही, आपल्याला कणिक मळवायची. मस्त असं बॅटर बनवून इथं गोल गोल असं छोट्या छोट्या आपण गोल अशा पुऱ्या करतो ना त्या पद्धतीचं आपल्याला गोल टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सोपं आहे करण्यासाठी आणि लवकर होते, झटपट होते, कोणीही बनवू शकेल. एकदा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर पुन्हा बघायची गरज लागणार नाही, एवढा सोपा व्हिडिओ आहे आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, फास्ट होते. बघा तुम्ही किती छान दिसत आहे ना. तर आता आपण यावरतून झाकण ठेवून घेणार आहोत. तर झाकण ठेवल्यामुळे छान अशी वाफ येते. तर इथे मी एक ताट ठेवलेलं आहे. एक 2 ते 3 मिनटंच झाकायचं आहे. 3 मिनटंच वाफ द्यायची आहे आपल्याला आणि 3 मिनटाच्या नंतर आपल्याला ताटाला एका कपड्याने काढून घ्यायचं आहे, कारण तर ताट आपलं गरम झालेलं आहे. तर बघा छान असं मस्त एक साईड आपलं खालच्या साईडनं भाजलेलं आहे. तर वरतून आपल्याला थोडंसं ब्रशच्या साहाय्याने तेल टाकून घ्यायचं किंवा चमच्याच्या साहाय्याने आणि तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला हे असं एक एक पलटी मारायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खालच्या साईडनं छान असं भाजून झालेलं आहे. तर आता दुसऱ्या साईडनं आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर ही रेसिपी खूपच भारी लागते, खायला खूप छान लागते, अगदी 10 मिनटातच बनवून तयार होते आणि लहान मुलं तुम्हाला ही रेसिपी एकदा तुम्ही बनवून दिली तर ते नेहमीच तुम्हाला बनवायला लावतील. खूप छान लागते ही रेसिपी खायला. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी आवडीने खासाल. नेहमीच आपण बेसन रव्यापासून ढोकळा, इडली, वेगवेगळे पदार्थ बनवत असतो, आप्पे वगैरे. तर हे सुद्धा मी अपलोड केलेले आहे, पण त्यापेक्षाही अधिक थोडीशी वेगळी रेसिपी बनवून दाखवलेली आहे. तर ही माझी पद्धत आहे, माझ्या पद्धतीने मी बनवलेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. तर बघा आता आपण इथे फोडणी करणार आहोत. तर फोडणी करण्यासाठी इथे मी पॅनमध्ये 1 चम्मचभर तेल टाकलेलं आहे आणि तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि गॅसची फ्लेम ही लो करून घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं टाकल्याच्या नंतर लगेच इथं मी 7-8 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे, ते धुवून टाकायची आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी 1 चमचाभर तीळ टाकलेले आहेत. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपली झालेली तव्यावरची रेसिपी या पॅनमध्ये टाकून घ्यायची आहे, तडक्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हा तडका दिलेला तडका परत एकदा छान असं एकजीव करून घ्यायचा आहे. पूर्ण मोहरी आणि जिरं, तीळ आणि हे आपल्या पूर्ण रेसिपीला लागली पाहिजे असं छान असं परत करून घ्यायचं आहे. ते तडका दिल्यामुळं अगदी खूपच स्वादिष्ट आणि टेस्टी लागते, खूप छान लागते खायला. तर बघा दिसायला किती भारी दिसत आहे आणि बॉटलच्या सहाय्याने झालेले आहे. तुम्हाला विश्वाससुद्धा बसत नसेल की बॉटलच्या साह्याने एवढी छान रेसिपी बनते. तर नक्कीच माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन रेसिप्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता त्यावरतून आपल्याला थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तचं प्रमाण करू शकता. तर लहान मुलांना खायचं आहे त्यामुळे मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्याच्यावरतून आपल्याला इथे थोडंसं आपल्याला चाट मसाला घालून घेतलेला आहे. तर हा चाट मसाला टाकल्यामुळे लहान मुलं खूप आवडीने खातात. सर्वांना हा चाट मसाला आवडतो लहान मुलांना. तर बघा खूपच भारी दिसत आहे, जबरदस्त दिसत आहे, छान झालेलं आहे, झटपट झालेली आहे. तर नक्कीच बनवून पहा माझ्या पद्धतीने ही रेसिपी आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आपण पुन्हा भेटूया. तुम्ही माझा
न्यू इव्हिनिंग स्नॅक्स रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद.